हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट्स. आजच्या क्लासमध्ये आपण इम्पॉर्टंट मराठीचे जे टॉपिक्स आहेत आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी त्याचा अभ्यास करणार आहोत. कोणते टॉपिक महत्वाचे आहेत आणि ते टॉपिक जर तुम्ही केले तर तुम्हाला एक्झाम मध्ये 100% यश मिळणारच आहे. ओके, सो पहिल्यांदा मी तुम्हाला या संपूर्ण टॉपिक्स बद्दलची इन्फॉर्मेशन सांगतो. बघा, आपल्या मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त IMP ज्या गोष्टी लागतायत, ओके, ते टॉपिक जर तुम्ही एक्झाम टाइम मध्ये जर केले, ठीक आहे, ते जर तुम्ही एक्झाम टाइम मध्ये करत असाल किंवा केले तर तुमचा स्कोर वाढू शकतो. कारण हा सगळ्यात जास्त इग्नोर केला जाणारा पार्ट आहे आणि हा सगळ्यात इझी आहे. विशेष म्हणजे कारण तुम्हाला याच्यामध्ये पॅसेज मिळतात, ओके, म्हणजे उतारे मिळतात, तुम्हाला कवितेवर आधारित आहे, तुम्हाला धड्यावर आधारित आहे. त्यामुळं तुम्ही हा सब्जेक्ट इग्नोर करून चालणार नाही. सो याचे IMP टॉपिक्स मी आता तुम्हाला शेअर करतो. बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे मराठी म्हणी संग्रह आणि त्यांचे अर्थ. तुम्हाला मराठी म्हणी माहिती पाहिजे, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, सगळ्या म्हणी दिलेल्या आहेत. त्यानंतर विभक्ती आणि विभक्तीचे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजेत. सोबतच 250 विरुद्धार्थी शब्द याची एक PDF तुम्हाला पूर्णतः याच चॅनलवरती अवेलेबल करून दिलेली आहे. सोबतच त्याचे सगळे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द घेतलेले आहेत. त्याचबरोबर विरामचिन्ह, मराठी वाक्प्रचार, समानार्थी शब्द, मराठी शब्दाच्या जाती, त्यांची उदाहरणं, मराठी लेखक, त्यांची पुस्तकं, त्यांच्या कादंबऱ्या, हे तुम्हाला जास्त डीप मध्ये नाही करायचंय. फक्त सर्च करायचं स्कॉलरशिप साठी कोणतं आहे, आपल्या चॅनलवर सगळं टाकलंय. तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. तसे तुमच्याकडे पुस्तक असेल तर डायरेक्ट तुम्ही ते रेफर करा. काही करा पण टॉपिक कंप्लीट करा. दुसऱ्याचंही कोणाचं पाहिलं तरी चालेल, पण पास होणं महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा टॉपिक आहे तो आहे मराठी वर्णमाला. मराठीत किती मुळाक्षर आहे, किती वर्ण आहे, किती व्यंजन आहे, किती स्वर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. सोबतच मराठी लेखक, साहित्यिक, त्यांची टोपण नावं माहिती पाहिजेत. त्याचबरोबर याच्यामध्ये वचन, एक वचन असो अनेक वचन असो, या गोष्टी माहिती पाहिजेत. आणि सर्वनाम, सर्वनामाचे प्रकार, त्याचे उदाहरण माहिती पाहिजेत. वाक्य आहे, वाक्याची रचना, वाक्याचे प्रकार माहिती पाहिजे. मराठी नाम, नामाचे प्रकार माहिती पाहिजे. समास, समासाचे प्रकार माहिती पाहिजे. निबंध कसा लिहावा, या सगळ्या गोष्टींचं गायडन्स तुम्हाला असलं पाहिजे आणि ते आपलं चॅनल तुम्हाला प्रोव्हाइड करतंय. सो टेन्शन घ्यायची गरज नाही. सोबतच याच्यामध्ये तुम्हाला अजून काही महत्वाचे टॉपिक आहेत, जसं संधी हा टॉपिक मराठीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. संधी कशी करायची, संधीचे किती प्रकार असतात, स्वर संधी, व्यंजन संधी, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द, 50 समानार्थाचे शब्द, वाक्य रूपांतर, प्रयोग, त्यानंतर केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, त्यानंतर शब्दयोगी अव्यय, ह्या सगळ्या गोष्टी शब्दसिद्धी नावाचा जो टॉपिक आपल्या चॅनलवरती टाकलाय त्यात तुम्हाला मिळून जातील. सो डू इट ॲट एनी कॉस्ट. नेक्स्ट, क्रियाविशेषण अव्यय, मराठी अलंकार आणि काळ, ह्या 3 सगळ्यात शेवटच्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ज्या जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला परीक्षेत पास होण्यापासून कोणीच थांबू शकणार नाही. सो एवढंच या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. बाय ऑल ऑफ यू. टेक केअर.